ये क्या है? चप्पल. कौन सा? कोल्हापुरी. हे बघितलंस काय आहे? ही कोल्हापुरी चपली आहे. चपली आजकल ये कोल्हापुरी चप्पल बड़ी जबरदस्त न्यूज में है। तो मैंने एक बार लक्ष्मीकांत बिरदे के साथ एक कुछ किया था, एड या कुछ किया था, मुझे याद है। तो मैंने उनको कहा आप मुझे कोल्हापुर से ये चप्पल ला के दे सकते हैं? उन्होंने बोला हाँ, तो उन्होंने मुझे ला के दी। दिस इज द मोस्ट ब्यूटिफुल चप्पल्स आई हैव एवर हैड, most beautiful and handmade. I love them. Thank you, Lakshmikant. You are not there anymore, but love you. इटली या ठिकाणी मिलान फॅशन शो मध्ये जगप्रसिद्ध प्राडा या ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. खरं पाहता कोल्हापूरकरांसाठी हे भूषणावं आहे, कारण कोल्हापूरची चप्पल आज जागतिक पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं प्रदर्शन केलं त्यामध्ये प्राडा लेदर फुटवेअर असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आमची मागणी आहे की या प्राडाने या चप्पलला कोल्हापुरी चप्पल असं संबोधावं, जेणेकरून कोल्हापूरची चप्पलची ओळख जगभरामध्ये होईल. या ब्रँडमुळे इतरही ब्रँड ही आपल्या कोल्हापूरकडे वळतील. History behind it, there's culture behind it, there's a tradition behind it. It was started by my forefather way back in 150 years back, and there are almost thousands of artisans who are working on it. So they should be honored. They have a GI tag also. I'll not get into the legal perspective, but at least you should have branded as Kolhapuri chappal, Kolhapuri sandal. This is what they should have done. But I think Prada, the owners of Prada have corrected themselves. They have taken the cognizance now, and that we will definitely... Luxury brand Prada has made India's iconic Kolhapuri chappal extremely popular. But I think it's important to give credit where it's due, and that is to the Indian artisan. The controversy that has erupted when it comes to selling chappals for 1.2 lakhs, which is about $1,500, is one aspect. But if you don't give the artisan their credit for their talent, and the Chamar community particularly, I think that is doing a disservice to the artisans. So we must rally for making India proud, Kolhapuri chappals proud, but for the artisan to get their credit. And that is the big question when it comes to international designers like Prada. असल कोल्हापुरी पायतान आहे प्राडा. कोल्हापूरच्या लोकांनी वर्षानुवर्षे घाम गाळून बनवलेला अमूल्य ठेवा आहे. आम्हाला कोणाच्या तुकड्यावर जगण्याची गरज नाही. कसं आहे, फेचन घेतलं पाहिजे. फेचन घेतलं तर थांबवत जाईल, नाही तर काही करता येणार नाही. तुम्ही काय आता आपल्याकडं उल्हासनगर नावाचं गाव आहे. उल्हासनगरमध्ये अमेरिकेत स्वतःच्या गोष्टी तयार होतात, लिहिलं जातं होतं मेड इन USA. आणि विचारलं USA म्हणजे काय, तर उल्हासनगर शिंदे असं खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. ओरिजिनल दुसऱ्याची कॉपी करून कुठलाच ब्रँड शेअर होत नसतोय प्राडा. तो मांजर होतोय, म्हणून त्याला कॉपी कॅट म्हणतात. तुला वाटतंय मी आमचं लाख मोलाचं चप्पल सोडून तुझं चप्पल लाखाला विकू, त्यावरचं कोल्हापूरचं नाव पुसून टाकू? अजून वेळ गेलेला नाही. खरंच मोठा ब्रँड असशील तर माफी माग आणि आमच्या कोल्हापुरीला योग्य तो सन्मान दे. नाहीतर तुझं फक्त नाव प्राडा आहे आणि आमच्या रक्तात राडा आहे. हे यातला विंचू गालावर उठवीन आणि मग कानातनं कर्र कर्र आवाज येईल.